त्याची एक्सपायरी नाही, त्याचं आपल्याला हे पाहिजे बनवला कधी, बिकॉज त्याची एक्सपायरी डेट मग इथे काय दिले बस, स्कॅन फॉर मॅन्युफॅक्चरिंग. ह्याची एक्सपायरी डेट आहे कारण की 3 दिवसात, आज 7 तारीख आहे तर नाही 6 तारीख आहे की 7, आज 7 तारीख आहे. मॅन्युफॅक्चरिंग डेटच नाही दिली. मला डाऊट का आला थोडासा, कारण की हे थोडंसं हे बघ इथं ओलं ओलं दिसतंय. मग ते अरे त्याने पिशवीत एकाच टाकलं होतं ना, दूध आणि दह्याच्या आणि झालं असेल ते ओलं. ओके, आता जस्ट ऑर्डर येऊन गेली फ्रेंड्स आपली झेप्टोची, आणि एकदा बोलाय तो बनलाय ॲक्च्युली बघा, गहू पण नाही, ओट्स, फ्लेक्स सीड्स, परत पीनट, सीसम सीड्स आणि सोया. ठीक आहे, ब्राऊन ब्रेड मागवलाय बट गव्हाचा नाही. हां कशाला तर हा मी खाणार आहे 1 चम्मच ह्याच्यासोबत, पीनट बटर सोबत, त्यासोबतच ब्लॅक कॉफी. फ्रेंड्सला वेलकम करा. वेलकम टू द न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कधी संपणार बनाना खाऊन? काय डोक्याला ना आपटलं असतं, माझं लक्ष नसतं गेलं तर. काय इकडे ये, तुला दिसेल. हे बघ उघडच ठेवलंयस. अच्छा ते डोक्याला आपटलं मी असतं. इथून अशी गेली बस, हर्ष, बस, ते बस, मारलं बस. असतं मला. नको सकाळी सकाळी नको, इट्स ओके. मी ते पीनट बटर परत ठेवणार होतो, तितक्यात मला काहीतरी आठवलं म्हणून मी आत गेलो. काय खाणं, त्याला काय बोलतात? तू खा ना बेटा. नाही पटला बोला ओके दे. तू का ओके बेटा, थँक्यू. एका व्यक्तीने फ्रेंड्स पीनट बटर असंच खाल्लंय 1 चम्मच खाली, आणि मी खाणार आहे मस्तपैकी या ब्रेडवरती लावून. हे बघा, हे सीड्स हे सगळं दिसतंय. तुला पण पाहिजे? त्यासोबत ब्लॅक कॉफी आणि तिथं बॉईल. काय अरे बडीशोप रात्री जेवण झाल्यावरती खायची असते. पाते अरे बेटा, मम्माला विचारता, मम्मा हा बोल की देतो जा. होय भूक लागली काय? मग बेटा इथं अंडे बॉईल होतं ते, मी तुला 2 अंडा देतो त्यातून. ठीक आहे, पण त्या अगोदर तू आंघोळ करून घे, मम्मा तुला आंघोळ घालते ना. चला आम्ही जिमिंगला जाऊन येतो. ओके बाय बाय. लवकर येशील का? ते काय ऑफिस थोडी आहे लवकर येशील का? म्हणजे अर्धा तास वर्कआउट करायचं, झालं की मग आज अर्धा माझं तास- कार्डिओ आहे तसं पण. मग अर्धा तास करायचं आणि यायचं, त्यात काय एवढं. अर्धा तास पार्क मध्ये चालायला नाही चाललोय मी. येतो. काय तुला काय आणायचं आहे? कॅपिटल मॉल मध्ये जायचं का? पिक्चर बघायला. कोणता? क्रांती ज्योती विद्यालय. ऑफकोर्स तू बोलशील ना पिक्चर नाही यार, कमॉन. 2 पिक्चर बघू, त्याच्यानंतर धुरंधर पण बघू. नाही तर तूच बघायला जा भाव्याला घेऊन. ठीक आहे, भाव्याला तर अलाउड नाही त्याच्यामध्ये, माहिती नाही तुला. ठीक आहे, मग आवाज आहे. मम्मा ते आमचे ना हा बघ हाती चुटालाय चितुकारी चुटालाय तिला तू दाखव बेटा करून. हा बघ अरे वा वा वा. मी घरी आलोय, संध्याकाळ झाली आहे. ओके, संध्याकाळ ह्याच्यासाठीच बोलतोय मी, कारण की दुपारी मी गोष्ट करायला ठेवलेली, देवाबत्ती पण झाली आहे, आणि पूजा बघू झोपले. थोड्या वेळात आपल्याला निघायचं बाहेर. आता ते बघू, पूजावरती डिपेंड. आता उशीर झाला तर ती नाही निघत बाहेर. दुपारपासून मी व्लॉग अपलोड करून ठेवलेला, तो चेक म्हणजे शेवटचं चेक चालतं मॉनिटायझेशनसाठी, परत व्हिडिओमध्ये सगळं काय चेक करायला. असं होतं कधी कधी यूट्यूबचं, बट ह्या टायमिंगला खूप जरा जास्त टाइम झालाय. हे बघा, हा कालचा व्लॉग. ठीक आहे, ह्याला अजून तो चेक चालू आहे. हे मी दुपारी ठेवलं होतं. समजा मी जिमला गेलेलो तेव्हा अपलोडिंगला ठेवून दिलेला, तर तो 30-40 मिनिटात अपलोड झाला असेल. माझा असं विचार होता संध्याकाळी मी घरी येईल, म्हणजे जिमवरून घरी आल्यावरती मग ते अपलोड झालं असेल तर थंबनेल एडिट करून ठेवून दिली. बट ते अपलोड तर झालंय मी येण्याच्या अगोदर, पण ते चेक अजून चालू आहेत. आणि आत्ता 7:57, 4 तास पकडा. त्यामुळे व्लॉग अपलोड करत नाही, लवकर झाला नाही म्हणून मी ना विचारत पण आहे फ्रेंड्स, आपल्या व्लॉगचं ड्युरेशन आहे ना कमी ठेवतो,
जेणेकरून मला पण माझं हे लवकर होता येईल आणि जितकं वाटेल ना की हे हे तुम्हाला जास्त एंटरटेनिंग असेल तेवढंच एक्सपोर्ट करायचा विचार करा. ओके, म्हणजे असे येतात पण ना कमेंट्स की तुमचे एवढे मोठे मोठे व्लॉग्स आम्हाला नाही बघवत, 12 मिनिटाचं 15 मिनिटाचं. ठीक आहे, तर 12 वरती तर नाही लगेच, मी मध्ये मध्ये प्रयत्न पण केला, ते लवकरच संपल्यासारखं वाटतं. 15 ते 17-18 मिनिटं आय थिंक विल बी मोर देन इनफ. ओके, तेवढंच क्विकली पण होऊन जाईल आणि माझा पण थोडासा वेळ थोडासा लवकर होईल, अपलोडिंग पण लवकर होईल. जर कुठे बाहेर गेलो तर तुम्ही सजेस्ट करा जमलं तर की किती मिनिटं, 15-17 मिनिटाचा ठीक आहे का वाढू द्या मोठंच. मग ते असं कधी कधी प्रॉब्लेम होतो मोठ्या मोठ्या ब्लॉग्सला, मला तरी होतो, बाकीच्यांचं माहीत नाही जे यूज करतात ते, पण मला होतो. अरे बाहेर शोध ना बुब्बू. झाला फ्रेश, झोप झाली, मूवी बघायला रेडी माहित आहे की नाही ते माहित सांगा. नाही. माहित नाही बोलली हा, म्हणजे नाही माहित मला. मी जाणार आहे, नाही जाणार आहे. का रे? मला कंटाळा आला तर मग मी जाणार पण नाही. अगं स्कूटीवर बसवून नेतो माझी आई, तुला चालत नाही ते लावणार. जवळ नाही ना, अर्धा तास लागतो. 15-20 मिनिट्स मध्ये पोहोचवतो मी, माझी जिम्मेदारी. बेटा मम्मा बघ आता पिक्चर साठी नको बोलते. तू का लेट केला? मी लेट केला? हो, ते अजून चेक चालू आहे बघ ते. मग ते लेटच आहे ना. मग तू लेट ना, ते 9 झालं ठरवलेलं करेल, पण नाही केला. बट मला सांग, तू त्यासाठी म्हणजे तू झोपलेली त्याचा फरक नाही. हे काय आहे हे सगळं, मला जरा क्लिअर करशील? मी अंडे खाल्लेले ते मी क्लीन करून टाकलंय. म्हणजे फक्त तू स्वतः जेवढं स्वतःच. अरे बाई ऐक मी हिला समजून घेतो काय ते. मस्तपैकी खीर मम्मानी बनवून रेडी केली, तर पहिला खीर खाणार बेटा. झोप झाली बाळाची? झोप झाली बाळाची? चला आपण जेवण करून घेऊ. मी बघते ना पहिलं. आपण रील काढायला गेलेलो फ्रेंड्स, त्याच्याबद्दल बोलणं चालू आहे. आत्ताच जस्ट थोड्या वेळा अगोदर अपलोड झाली होती आणि आपल्याला कमेंट पण आली होती एका दादांची की तुम्ही मंदिर शोधत बसलेलं तर मंदिराच्या आतला एक पण सीन नाही, असं कसं हे ते. तर दादा ॲक्च्युली अशी गोष्ट आहे की ते मंदिराचं बाहेरचं आपल्याला जास्त हवं होतं, बिकॉज आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढत बसणं ते तितकं बरोबर पण नसतं आणि आतमध्ये लाईटिंग पण नसती. तर आपल्याला बाहेरचा तो आवारा हवा होता, उजेड पण आहे तिथे. मंदिराच्या आत जाऊन आपण शूट करत बसणार तर ते नाही तितकं बरोबर वाटणार ना, म्हणून आपण बाहेरची जागा युटिलाइज केली. बाकी रील कशी होती ते प्लीज सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. दाखव फ्रेंड्सला एक झलक दाखव तरी. हा जानू, राईट बेटा. काय खेळणार आहे बेटा? काय ते? ओ बेटा मी बाहेर जाऊन येतो, तू येते माझ्यासोबत? ओके बेटा, तुझ्यासाठी काय आणू? ठीक आहे बेटा, इथे पसारा झालेला ठीक आहे, इथे पटकन आवरता येईल. ओके बाळी, नाही मी जाऊन येतो बाजारात. चल बाय बाय. फ्रेंड्स गहू घ्यायला. तर असे गहू घेऊन झालेत, आता ह्याला दळायला टाकून येऊ. तिकडे पतंजलीचं स्टोअर पडतं फ्रेंड्स आणि त्याच्या अपोजिटलाच प्रॉपर चक्की आहे, तर आपण एक गहू त्यांच्याकडेच देणार आहे. फायनली एक चक्की सापडली आपल्याला. आता एवढंच की याच्यावरती काय लेबल विबल केलं नाहीये, बघू त्यांच्याकडे मार्कर असेल तर लिहून देऊ. आहे मार्कर आहे. गेहूं 5 किलो. नाम लिख देना ऊपर कदम. हाँ लिख दिया. कभी तक एक्सपेक्ट है? आधे घंटे में ले जाओ. ओके. आपल्याला जे गहू मेन दळायला टाकायचे होते ते झालंय. आता जेम्स आणि कॅलेंडर शोधायचे. 2026चं घरात असून कॅलेंडरच आणलं नाही आपण. पेट्रोल झालंय फारच कमी, जर नाही भरलं तर थोड्या वेळात स्कूटी बंद होईल. डाऊटफुल आहे की पेट्रोल पंप पर्यंत जाईपर्यंत स्कूटी चालेल की नाही, बिकॉज
पेट्रोल एकदमच कमी आणि मला ताणावं लागतंय रेस, म्हणजेच कधी पण बंद पडू शकते. तर आज आहे भरपूर पेट्रोल भरायला लाईन. आता परत टाकी आपण फुलच करवणार फ्रेंड्स. परत नंतरला कधी परत भरायचंय, परत काही दिवसांनी आपल्याला बाहेर पण पडावं लागेल, म्हणून आज पण टाकी फुल. झाले आपले 400. आता स्कूटी एकदम खुश आहे, पेट्रोल फुल झाले तर. बुगूसाठी जेम्स घेतलं पण बाजूलाच आहे चक्की, पण अजून आपलं दळून झालं नाही. आपलं पीठ अजून तयार नाही फ्रेंड्स, आणि आय थिंक आपलं दळायला गेलंय. त्यांना झालं फायनली पीठ. तर फ्रेंड्स पहिल्यांदा घरी येणार आहे प्रॉपर चटणीमध्ये दळलेलं पीठ. पूजा गायकवाड लगेच दिलं त्यांनी दळून. अर्धा तास मी जाऊन स्कूटी. पूजा कापचवाड नाही, पूजा गायकवाड. तिला दाखव काय मिळतं नाव. पूजा गायकवाड. गायकवाड बोल, गायकवाड. हे बघ. काय लिहिलंय. पण वरती ठेव. बेटा काय नाव आहे याच्यावर. गायकवाड. पूजा गायकवाड. काय आणि तुझं नाव काय. भाव्या गायकवाड. काय गायकवाड म्हणून गायकवाड. हे बघ काय लिहिलंय. पूजा गायकवाड. काय पहिलं गायकवाड बोल. कवाड. गाय कवाड. कवाड म्हणजे दरवाजा, एंट्रन्स. दोन आहेत. दे मम्मी, एक घेते तुला एक देते. कॅलेंडर नाही भेटले अरे यार, निर्णय किंवा महालक्ष्मी असं कॅलेंडर नव्हतं. दे मी खोल. मी जाऊन एकदा चक्कर मारून आलो परत. काय काय बेटा. तर फ्रेंड्स मी आणि बुबा आम्ही दोघं चाललोय बाहेर फिरायला. बाई बेटा स्कूटीला बेटा थोडीशी धूळ जमा झाली. माती लागते ना स्कूटीवरती. हो गाजर भरो 50 का 2 किलो. 50 का 2 किलो गाजर. घरी गेल्यावर काकडी वॉश केले छोटीशी आणि बुबूला खायला दिली. हा बेटा भैया कैसा कैसा. 50 का 1.5. फ्रेंड्स एक छोटंसं गाणं बुबूसाठी. कंदी खूप साली बेटा कॅप तू घाल. पिंक पिंक बोल तुझे गोलू मोलू घाल. कंदी खूप झाली बेटा कॅप तू घाल. पिंक पिंक होती तुझे गोलू मोलू घाल. आई हो जाता आता एक टी शर्टचं दुकान भेटले फ्रेंड. बघूया का टी शर्ट. का कोण बोललं माझ्याकडे आहे बेटा. मला नवीन टी शर्ट घ्यायचे. ठीक आहे माझ्याकडे, नको घ्यायला. हा घे ना बेटा गाडी घे, आपल्याला पाहिजे गाडी. तिला बरोबर लक्षात आहे या रस्त्याला आपण एकदा पाऊस आलेला जातं, नाही तर आपण इथे थांबलेलो. पाठचे जे शॉप्स आहेत तिथे कॅलेंडर. तर आपण फ्रेंड स्टेशन साईडला आलो होतो कॅलेंडर घेण्यासाठी, पण कॅलेंडर काय दिसलं नाही. जाऊ द्या, उद्या ऑनलाईन तरी मागवू किंवा बघू. चाललं घरी आल्यावरती बुग्गू झाली आहे फ्रेश मस्तपैकी. आणि मम्मानी पण बघा सगळं आवरून ठेवलंय. बेडशीट पण बदलली आहे, बेडरूमची पण, हॉलचं पण सगळं व्यवस्थित आहे. थोड्या वेळात पसारा निघायला लागेल.
जो की हातात ऑलरेडी आले तिच्या बॅडमिंटन. मी घेतो जेवण आणि थोडीशी भाकर चोरली आहे, भात पण घेतला आणि होती ती डाळ संपवली आणि सोबत लसूण चिवडा. तुला पण भूक लागली? बस मग माझ्यासोबत. एक छोटा घास. हा? तू संध्याकाळी जेवला माता नको. एक घास का छोटा. ठीक आहे, तो छोटा घास. काय सांगू? काय मागतोय बाबा? भाऊ अजिबात काय मागू नको, ते तुझ्यासाठी चांगला नाहीये. आणि तू आता डॅडाला जेवू दे बाबा, नाही तर असे फटके देईल ना सारखं सारखं डिस्टर्ब केलं तर. खाल्लं त्याने. अरे भात कशाला पाहिजे त्याला? खाल्लं बस. तुला कोणी सांगितलंय सगळे भांडे घासायला? नको बेटा, तू सगळं पाणी खाली सांगतेस आणि काम वाढवतेस बेटा. बस झालं, एवढं झालंय. खाली बाकीचे मी धुवून टाकतो. हे आम्ही बोलतो किचन मधून खडखोड खडखोड काय आवाज येतोय? बापरे, एवढी मोठी झाली. ती घासायला लागली, एवढी मोठी झाली तू. अरे बापरे, माझं बाळ नको. उद्या त्याच्या चपात्या बनतील, छान छान चपात्या खाऊ. आपण भेटू उद्या सगळे नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. चला उतरा बेटा, पाण्यात नका खेळू. ओरडा पाहिजे की उतरशील 2 मिनिटात? ते बडीशोप खाता येईल. बडीशोप दे, सकाळी बडीशोप मागत होती. बडीशोप पाहिजे ना? ते बघ ही वाली बडीशोप पाहिजे. हा जा, बाकीचं मी करतो. जा, मी तुला ती पण बडीशोप देतो.